केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट 2025 या शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये प्रसार भारती सहभागी असून 1 ते 4 मे दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मुंबई येथे ही परिषद होणार आहे। आकाशवाणी पुणे विभागाचे उपमहानिदेशक अधीर गडपाले यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली। यावेळी आकाशवाणी पुणेचे वृत्त विभाग प्रमुख माधव जायभाई उपस्थित होते। माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच प्रसार भारती यांचा आयोजनात मुख्य सहभाग असून फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ही संस्था उद्योग भागीदार आणि आयोजक म्हणून सहभागी होणार असल्याचं गडपाले यांनी सांगितले। विविध देशातील व विविध क्षेत्रातील निर्मात्यांना एकत्र आणणे, आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे, भारताला सामग्री निर्मिती, बौद्धिक संपदा आणि तंत्रज्ञानात्मक नवोपक्रमाचे जागतिक केंद्र म्हणून स्थापित करणे, भारतात M&E क्षेत्रात गुंतवणुकीसाठी एक प्रमुख ठिकाण म्हणून प्रोत्साहन देणे, जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी क्रिएट इन इंडिया उपक्रमाचा लाभ घेणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती गडपाले यांनी दिली। प्रसारण आणि माहिती मनोरंजन, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि ॲक्सिडेंटल रियालिटी, डिजिटल मीडिया आणि नवोपक्रम आदी क्षेत्रांचा या परिषदेमध्ये समावेश असणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। मी अधीर गडपाले, उपमहानिदेशक आकाशवाणी पुणे। भारत सरकारद्वारे सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रसार भारती तर्फे वेव्ज OTT प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेले आहे। ह्या प्लॅटफॉर्मवर विविध कार्यक्रम उपलब्ध आहेत। लाईव्ह रेडिओ, लाईव्ह TV हे सुद्धा आहे आणि आपला जो जुना वारसा आहे, आपली जी सांस्कृतिक धरोहर आहे त्याबद्दलचे जुने कार्यक्रम जसे रामायण, महाभारत, बुनियाद, फौजी असे बरेचसे कार्यक्रम ह्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत। वेव्ज OTT प्लॅटफॉर्म हे ॲपच्या स्वरूपात आहे। हे iOS तसेच Android ह्या दोन्ही प्ले स्टोअरमधनं तुम्ही डाउनलोड करू शकता आणि याचा पुरेपूर फायदा घेऊ शकता। त्यात विविध प्रकारचे प्लॅन्स आहेत आणि फारच जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीच्या तुलनेत ते प्लॅन्स तुम्ही नक्कीच एक्सप्लोर करायला हवेत। स्वच्छ कौटुंबिक मनोरंजन आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करणे हा उद्देश ह्या मार्फत प्रसार भारतीने ठेवलेला आहे। ग्रामीण तसेच शहरी भागातील विविध लोकांसाठी विविध कार्यक्रम ह्यात उपलब्ध आहेत आणि ह्यात एक मार्केटची देखील संकल्पना आहे। वेबसाईटवर ही संपूर्ण माहिती दिलेली आहे। डिजिटल युगात सार्वजनिक प्रसारकाची भूमिका नव्याने परिभाषित करणे असं याचं उद्दिष्ट आहे।